Cancer Healer Center, a new beginning. रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी. रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलल्याची चर्चा. मुख्यमंत्री मला भाषण करा म्हणाले होते, मात्र वेळ कमी असल्यानं मी भाषण केलं नाही. शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमात भाषण न करण्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार. फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसंच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंचे आणि माझे संबंध चांगले. एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्याची कबर महाराष्ट्रातच. गृहमंत्री अमित शहांचं किल्ले रायगडावर वक्तव्य. तसंच औरंगजेबाचा महाराष्ट्रातच पराभव झाल्याचंही अमित शहांचं विधान. सुनील तटकरेंच्या घरी गृहमंत्री अमित शहांचं स्नेहभोजन. शहांच्या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सुनील तटकरे यांची माहिती. एकाला पालकमंत्रीपद तर दुसऱ्याला पालकपनीर. रायगडच्या पालकमंत्री पदावरून आदित्य ठाकरेंचा टोला. शरद पवार आणि अजित पवारांची एकाच बैठकीला उपस्थिती. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलच्या बैठकीला काका पुतळे एकत्र. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे, मात्र आपण लोकशाहीमधले असल्यामुळे त्यानुसार नियम तयार करू. मुख्यमंत्र्यांकडून कडक कायदा करण्याचे संकेत. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट करावा असा सरकारचा विचार असेल तर कोरटकर आणि सोलापूरकर पासून कडेलोट करण्यास सुरुवात करावी. अमोल मिटकरींची मागणी. संदीप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेच्या लेखपालाला जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. पीएच्या फोनवरून धमकी दिल्याचा दावा. लेखपाल गणेश पगारेंकडून मुख्यमंत्र्यांसह एसपी नवनीत कौवत यांच्याकडे लेखी तक्रार. आम्ही पक्षाचे लोक फोडतो असं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. पुण्यातील राजगुरुनगर इथून बेपत्ता झालेल्या तरुणीची हत्या. तरुणी गावातील व्यक्तीच्या दुचाकीवर गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद. दुचाकीवर घेऊन जाणाऱ्यानेच तरुणीची हत्या केल्याची पोलिसांची माहिती. अष्टविनायकसह 5 मंदिरात वस्त्रसंहिता नियमावली लागू. मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक मंदिरात नियमावली लागू. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनासाठी न येण्याची विनंती. येवला, अमरावती, जळगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मंजुरीसाठी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना 3 महिन्यांची मुदत. सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. तमिळनाडू सरकारची 10 मंजूर विधेयकं राज्यपालांकडे प्रलंबित असल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. Cancer Healer Center, a new beginning.